नमस्कार. मी सरपंच योगिता किशोर धांडे, ग्रामपंचायत खैरी, तहसील कामठी, जिल्हा नागपूर. योगिताताई, तुम्ही ज्या क्षणापासून ग्रामपंचायत खैरीमध्ये याचं सरपंच म्हणून निवडून आल्या तेव्हापासून या 2.5 वर्षामध्ये गावामध्ये विकास झाला नाही असे तुमचे विरोधक वारंवार ओरड करत आहात. काय काय विकास कामं तुम्ही तुमच्या कार्यकाळामध्ये मागच्या 2.5 वर्षात करून घेतले, काय सांगाल? जेव्हा मी निवडून आली 2023ला 6 जानेवारी, तेव्हा मी या पदावर बसली. तर तेव्हा पाहिलं की गावात खूप बिकट परिस्थिती आहे. जे कामं व्हायला पाहिजे ते कामं झाले नाही आहे. विरोधांनी काय केलं काय नाही याच्याशी मला म्हणजे काही घेणदेण नाही. पण माझं जे कार्यकाळ आहे त्या कार्यकाळातलं मी सांगत आहे. मी आली निवडून तेव्हा आमच्या इकडे झोपडपट्टी आहे, ज्याचं नंतर मी शंकरनगर असं नाव दिलं त्या झोपडपट्टीला. तिथे अक्षरशः पूर्ण नाल्या फुटल्या होत्या, एकही नाली व्यवस्थित नव्हती आणि पावसाळ्यात लोकांच्या घरात पाणी शिरत होतं. तेव्हा मी तिथे सर्वात आधी 15 वित्त आयोगातून एक मोठी नाली केली आणि सामान्य फंडातून 4 नाल्या केल्या. पुन्हा त्याच्यानंतर कॉलनीत एक रोड होता, जो रोड आम्ही 25-15तला होता. नंतर त्याला वाढीव करायचा होता, तो सामान्य फंडातून केला. इकडे प्रेमनगर म्हणून आहे, प्रेमनगरला एक नाली आम्ही 15 वित्त आयोगातून केली आणि बाकीच्या नाल्या ह्या सामान्य फंडातून केल्या. पुष्कळ असे कामं म्हणजे करण्यासाठी पुष्कळ असं माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग हे पद होतं की मी जेव्हा गावातून फिरत होती तेव्हा मला जिकडे तिकडे कामं दिसत होते. महिलांना बाजारात कामठीला जावं लागत होतं, बाजारात भाजीपाला वगैरे आणायला. त्यासाठी महिलांसाठी मी बाजार सुरू केला. स्वागत गेटचं काम सुरू झालं 15 वित्त आयोगातून. सामान्य फंडातून मी चेंबर दुरुस्ती आहे, आपलं पावसाळी मुरूम आहे, आता माझं इथे गेटचं काम सुरू आहे आपलं सामान्य फंडातून विहाराचं. तर आणि पुन्हा तिथे एक नाली केली सामान्य फंडातून. बावनकुळे साहेबांनी, जे आपल्या राज्याचे महसूल मंत्री आहे, त्यांच्याकडे मी गेली होती. त्यांनी मला 1 करोडचा मल्टीपर्पज हॉल दिला माझ्या गावात. मी त्यांची खूप आभारी आहे मनापासून. पुन्हा गट्टू लागले मंदिरासमोर, तेही त्यांनीच दिले आहे. आणि पुष्कळचं म्हणजे अक्षरशः आता सांगणं म्हणजे खूप हे जाते की काय काय कामं केले आहे. महिलांसाठी मी प्रशिक्षण भरवलं 15 वित्त आयोगातून. कॅमेरे लावले, जे कमी होते म्हणजे होते कॅमेरे, पण अजून त्यात भर घातली, आणखी कॅमेरे लावले मी. आणि पुन्हा माझे काम सुरूच आहे. पुन्हा एक हनुमान बाबाचं जे भवन असते समाज भवन, ते समाज भवन आलं आहे, त्याचं काम आहे. व्यायामशाळा आली आहे, व्यायामशाळेचं काम आता आम्ही लवकरच सुरू करणार आहोत. पुन्हा शाळेची दुरुस्ती केली. जिल्हा परिषदच्या शाळा अक्षरशः पूर्ण म्हणजे खचून होत्या. तर त्या मॅडमनी मला रिक्वेस्ट केली की मॅडम इकडे लक्ष द्या, ह्या जिल्हा परिषदच्या शाळा खूप बेकार झालेल्या आहे. तर मी त्या जिल्हा परिषदच्या शाळा दुरुस्त केल्या. आणि अंगणवाडींना साहित्य लागत होतं काही, तर अंगणवाडीच्या दुरुस्त्या, खिडक्या, हे ते. आणि अंगणवाडींना मी बूट, शूज म्हणजे जे त्यांना गरज आहे, बॉल, बॅडमिंटन, मुलांना खेळासाठी सगळं साहित्य मी त्यांना तेही दिलं. आणि भविष्यात म्हणजे आणखी माझं कामाचं सुरू आहे. तसं पुष्कळचं कामं झाले आहे. म्हणजे 75 पैकी 25% मी कामं केले आहे. कारण की कामाचा व्याप इतका मोठा आहे आणि अक्षरशः सगळीकडे कामं आहे. तर मला म्हणजे कामं करायचं आहे समोर. उर्वरित जो कार्यकाळ तुमचा बाकी आहे, येणाऱ्या 2.5 वर्षाचा कार्यकाळ तुम्हाला मिळणार समोर आहे, या कार्यकाळामध्ये कोणकोणत्या भविष्याच्या योजना तुमची संकल्पना आहे, काय सांगाल? येणाऱ्या कार्यकाळात माझी संकल्पना आहे की गाव हरित आणि सुंदर करावं. जसं नागपूर सिटी आहे त्या पद्धतीने मी गाव करण्याचा माझा प्रयत्न आहे की इथला कोणताच व्यक्ती रोजगारासाठी म्हणा की कोणत्या गोष्टीसाठी बाहेर गेला नाही पाहिजे. कारण की इथे मी एक असे रोजगार उपलब्ध करून देण्याची समोर माझी प्रक्रिया आहे. आमचं गाव कोराडी पॉवर प्लॅन्टमध्ये येतात. त्यांचे जे राख वगैरे आहे ते येऊन पाणी दूषित होते, त्यासाठी ते दुरुस्ती म्हणजे मी आरो लावला आहे. अख्खं गाव आरोचं पाणी पिते, कोणीही साधं पाणी पित नाही. त्यात दुरुस्ती असली की ते करून देतात, त्यात काहीच हरकत नाही. मी जेव्हा साहेबाकडे गेली आहे तेव्हा मी माझं काम केलं आहे. भविष्यात माझा जो पूल आहे मशानघाटाजवळ, तो अक्षरशः खूप खचून गेला आहे.
तर भविष्यात त्या पुलाच्या मागे मी लागली आहे. तो पूल करायचा आहे मला. आणि हा बसस्टॉपपासून तर गावापर्यंत जो रोड आहे तो रोड करणार आहे मी भविष्यात. तो मोठा दोपदरी रोड डिवायडर सहित त्याचं मी संकल्पना आहे माझी. आणि गावात छोट्या मोठ्या नाल्या आहे या कोणाचे घरं म्हणजे गड्डे या रस्ते जे पण आहे ते अक्षरशः असं वाटते की माझ्या हाताने 2.5 वर्षात हे म्हणजे गाव एकदम सुंदर आणि व्यवस्थित व्हावं. आणि जे झोपडपट्टीचा प्रश्न आहे त्यांना जो घरकुल म्हणजे त्यांचे नावावर जे पट्टे वाटप व्हावे त्यांचं ते खूप दिवसाचं सुरू आहे. तर त्यासाठी मी बावनकुळे साहेबांना भेटली आहे. त्यांना म्हटलंसुद्धा आहे की आमची जे गरीब जे झोपडपट्टीत राहतात त्यांच्या नावावरती जागा तुम्ही ते कोर्टात केस सुरू आहे तर ते लवकरात लवकर ते प्रॉब्लेम सॉल्व करून द्या. आणि त्यांनी मला तसं वचनही दिलं आहे की आम्ही लवकर तो प्रॉब्लेम सॉल्व करू. आणि पुष्कळ म्हणजे आता इतकं गावात जे आहे अडीअडचणी या त्रुटी या महिलांना रोजगार म्हणा या मी मागे अपंगांना साहित्य वाटप केलं आहे जे दरवर्षी आपल्या ह्याच्यात राहते. तर असं माझं भविष्याचं नियोजन आहे. या पावसाळ्याच्या म्हणजे दिवसापासून कशा पद्धतीनं गावकऱ्यांनी स्वतःचा बचाव करून घ्यावं, सांडपाण्याची कशी व्यवस्था करावं, त्यापासून डासांची निर्मिती होऊ नये ना आरोग्याला काही धोका होऊ नये म्हणून गावकऱ्यांना काय तुम्ही एक संदेश देऊ इच्छिता? गावकऱ्यांना माझा हाच संदेश आहे की तुमच्या घरासमोर जे डोकं साठत आहे ते साठवू देऊ नका. खराट्याने ते पाणी थोडं बाहेर काढा. तुमच्या घरात कूलर आहे ते कूलर रिकामे करा. त्यात पाणी राहू देऊ नका. त्यात मच्छर राहतात. टायर या ट्यूब या असं कुंडी वगैरे काही जे पाण्याचे जे स्रोत आहे ते तुम्ही रिकामं करा. त्यांना कोरडं करा. कोरडा दिवस तर आपण पाळतो. बुधवार हा आपला कोरडा दिवस असते माझ्याकडून. पण तुम्ही आपलं आरोग्यासाठी आणि रस्त्याने जे पाणी वाहते तुमच्या नालीचं वगैरे त्याची व्यवस्था करा. कुठेही पाणी साचू देऊ नका. त्याच्यामुळे मच्छर पनपणार नाही एवढी काळजी घ्या.